नमस्कार मित्रांनो, महाबली इंजिनिअरिंग टेक्निकल नॉलेज हब यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। आज आपण बघणार आहोत टी बोल्ट टर्निंग अँड थ्रेडिंग। मित्रांनो, टी बोल्ट थ्रेडिंग करताना प्रथम आपण त्याला दोन्ही बाजूनी फेस मारून सेंटर मारून घेणार आहोत। सेंटर मारल्यानंतर आपण त्याला ओडी टर्निंग ड्रॉईंगप्रमाणे ओडी टर्निंग करून घ्यायची आहे। ओडी टर्निंग झाल्यानंतर आपण थ्रेडिंगनुसार त्याचा डायमीटर केल्यानंतर थ्रेडिंगची सेटिंग लावायची आहे। थ्रेडिंगची सेटिंग करताना जो काय आपल्याला पीच मारायचा आहे, समजा आपण 2.5चं पीच मारायचं आहे, तर 2.5 पीचचे जे काही गेअर असतील ते मशीनला सेट करून मशीन थ्रेडिंगची थ्रेडिंग टूल लावून सेटिंग करून घेणार आहोत। त्यानंतर हळूहळू कट लावून आपण थ्रेडिंग गेजच्या साहाय्याने आपण चेक करून त्या टी बोल्टला थ्रेडिंग मारणार आहोत। थ्रेडिंग करताना मशीन रिवर्स फॉरवर्ड चालवावी लागते आणि जो काही आपला पीच आहे त्याप्रमाणे व्यवस्थित टूल सेट करून मग थ्रेडिंग करायचं आहे। थ्रेडिंग करताना सर्वात महत्त्वाचे जो काही डायमीटर आपण त्या नटच्या आयडीनुसार त्या बोल्टचा आपण ओडी करणार आहोत। मित्रांनो, थ्रेडिंग ऑपरेशन एकदम इझी आहे, फक्त त्याची प्रॅक्टिस आपली पाहिजे। ज्याची प्रॅक्टिस असते त्याला ते थ्रेडिंग करण्यासाठी खूप सोपे जाते। त्यानंतर हळूहळू 0.5चे कट देऊन आपण थ्रेडिंग मॅच करणार आहोत। 1 बाय 1 एक एक कट काढून आपण थ्रेडिंगची डीप करायची आहे। प्रथमतः 0 सेट केल्यानंतर त्याचा आपल्याला जे काही डीप मारायची आहे तेवढ्या डीपपर्यंत आपण कट देणार आहोत। 2.5चे थ्रेड आहे, ते आपल्याला तेवढी डीप तेवढा कट आपल्याला टूलला द्यावा लागेल, त्यावेळेस ती थ्रेडिंग डीप होईल। मित्रांनो, अतिशय काळजीपूर्वक थोडा कट देऊन आपण थ्रेडिंग करत आहोत। तुम्ही जसे बघत आहात, मशीन रिवर्स फॉरवर्ड कट पूर्ण झाल्यानंतर परत रिवर्स घ्यायची, परत कट लावून फॉरवर्ड दिशेला फिरवायचे असते। एकदम इझी ऑपरेशन आहे थ्रेडिंगचे, फक्त ते प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे। मित्रांनो, सगळं थ्रेडिंगचा महत्त्वाचा पार्ट म्हणजे थ्रेडिंगचे गिअर आणि थ्रेडिंग टूल हा योग्य असला पाहिजे। ते जर योग्य असेल तर तुमचे थ्रेड कधीच चुकू शकत नाही। 1 बाय 1 थोडा कट देऊन त्या टी बोल्टचा आपण थ्रेडिंग डीप करून घेणार आहोत। एक 0.5चे कट दिल्यानंतर शेवटचा कट मारण्यासाठी थोडंसं ऑइल लावून त्याला आपण फाईन कट देणार आहोत। फाईन थ्रेडिंगचं शेवटी थोडा कट देऊन फिनिशिंग थ्रेडिंगची चांगली येण्यासाठी आपण लास्टला 2 फाईन कट म्हणजे कमी कट देऊन ती थ्रेडिंग फिनिश करायची असते। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, जवळपास आपली थ्रेडिंग ही होत आलेली आहे। तर एक फाईन कट
मारल्यानंतर आपण त्याला त्या थ्रेडिंगवर नट टाकून बघणार आहोत. नट ज्यावेळेस त्या थ्रेडला मॅच होईल त्याच वेळेस आपले थ्रेडिंग पूर्ण झाले असे समजावे. अतिशय कमी स्पीडमध्ये मशीन चालून एकदम योग्यरित्या आणि रीतीने थ्रेडिंग करता येते. ज्याची प्रॅक्टिस असते तो फास्ट स्पीडवर करू शकतो, पण शक्यतो कमी स्पीडमध्ये मारल्याने थ्रेडिंग केल्यानंतर त्याची फिनिशिंग ही चांगली येत असते. तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण कशा प्रकारे थ्रेडिंग करत आहोत. एक लास्ट फाईन कट मारल्यानंतर शेवटचा ती थ्रेडिंग पूर्ण होणार आहे आणि ज्यावेळेस आपण नट टाकू त्यावेळेस तो कसा बसतो त्याची फिलिंग घेऊनच आपण पुन्हा कट लावणार आहोत. अतिशय नाजूकपणे थ्रेडिंग ऑपरेशन करायचे असते. बघू शकता कशा प्रकारे आपण थोडं कट लावून थ्रेडिंग करत आहोत. एकदम इझी ऑपरेशन आहे, फक्त त्याची प्रॅक्टिस आपली चांगली असायला पाहिजे जेणेकरून थ्रेड आपले चुकणार नाहीत. बघू शकता कशा प्रकारे थ्रेडिंग ऑपरेशन चालू आहे. अशा प्रकारे आपण कुठल्याही जॉबला थ्रेडिंग मारू शकतो. जो काही आपल्याकडे सॅम्पल असेल नट, त्या नटाचा ID चेक करून त्याच्यामध्ये जो काही पिच डिफरन्स असेल त्याप्रमाणे तो होलचा उंडी आपल्याला ठेवायचा असतो आणि त्याप्रमाणे सेटिंग करून थोडा कट देऊन थ्रेडिंग पूर्ण करायची असते. तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आपला जॉब आता थ्रेडिंग क्लिअर होत आलेली आहे. मित्रांनो अतिशय सहजरित्या आपण थ्रेडिंग करू शकतो, फक्त त्यासाठी तुम्हाला काही जॉबवर प्रॅक्टिस करावी लागेल. ज्याची प्रॅक्टिस झाली तो एकदम हळूवारपणे आणि व्यवस्थित थ्रेडिंग कंप्लीट करू शकतो. अधिक माहितीसाठी आपण महाबली इंजिनिअरिंग टेक्निकल नॉलेज हब या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करावे. मित्रांनो तुम्ही जर सबस्क्राईब आणि लाईक केले तर आमचा पण उत्साह वाढेल आणि मला पण समजेल तुम्हाला त्यातून काहीतरी शिकायला भेटते आहे. माझा हाच प्रामाणिक प्रयत्न राहील की तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ बनवून चांगल्या गोष्टी तुम्हाला शिकवण्याचा माझा प्रयत्न असेल. ज्या कोणाला शिकायची इच्छा असेल त्याला आपण आपल्या वर्कशॉपमध्ये लाईव्ह शिकवू पण शकतो किंवा तुम्ही ऑनलाईन पण शिकू शकता. अशाप्रमाणे जवळपास आपले थ्रेडिंग ऑपरेशन हे कंप्लीट होत आलेले आहे. लाईट कट देऊन लास्टचं थ्रेडिंग हे फिनिश करायचे असते. बघू शकता थोडं कट देऊन आपले थ्रेडिंग ऑपरेशन हे चालू आहे. अतिशय उत्कृष्ट इथे आपण ते थ्रेडिंग करत आहोत.
थ्रेडिंग ऑपरेशनमध्ये रिव्हर्स फॉरवर्ड मशीन चालवावी लागते. जसं जसं त्याची डीप आपण 0 सेट केल्याप्रमाणे त्या रिडिंगपर्यंत आपण ज्यावेळेस पोहोचू त्यावेळेस थ्रेडिंग आपली कंप्लीट होणार आहे. आणि शेवटी लास्टला आपण नट टाकून बघणार आहोत. ज्यावेळेस नट व्यवस्थित जाईल त्याच वेळेस आपले थ्रेडिंग ऑपरेशन कंप्लीट होईल. अतिशय थोडं कट देऊन आपण ते थ्रेडिंग ऑपरेशन कंप्लीट करणार आहोत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता जवळपास आपला फाईन कट पण संपत आलेला आहे. आणि आता आपण तो नट त्या थ्रेडिंगमध्ये टाकून बघणार आहोत. तुम्ही बघू शकता थ्रेडिंग कंप्लीट झाल्यानंतर एकदम व्यवस्थित थ्रेडिंग आपला बोल्ट नट त्यामध्ये फिट झालेला आहे. अशा प्रकारे आपले थ्रेडिंग ऑपरेशन कंप्लीट झाले आहे.